Today we will discuss about the convulsion disorders present in the children. Okay. Convulsion convulsion म्हणजे काय की इपिलेप्सी असेल किंवा सीजर असेल. ओके. असे डिसऑर्डर जे की त्यांच्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात मदरला आणि चिल्ड्रनला. ओके. लाईक म्हणजे कसं की ज्या वेळेला बेबी विल बी सीजर. ओके. सीजर जर का आला बेबीला तो त्याला चान्सेस आहे अदर होण्याची इंजुरीज. ओके. किंवा हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याला आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा बोलू शकतो कन्वर्जन डिसऑर्डर. ओके. तर आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये कोणत्या आहेत किंवा आपण बघितलं होता मेनिंजायटिस एन्सेफलायटिस आणि त्यानंतर आहे कन्वर्जन सीझर्स आपण त्याला असं बोलू शकतो. सो कन्वर्जन डिसऑर्डर्स आपण त्या ठिकाणी आता बघू शकतो. इन द वर्ड द कन्वर्जन्स or the seizures described in involuntary violence spasm or a serious or jerking on of a face, trunk and the extremity with or without loss of consciousness, sensory, autonomic or the behavioral disturbances. ओके. सो यामध्ये काय होणार आहे की हा कन्वर्जन्स म्हणजे सीझर्स ज्यामध्ये की व्हायलन्स स्पॅझम होणार आहेत. ओके. इनव्हॉलंटरी स्पॅझम म्हणजे कसं की ॲबनॉर्मल म्हणजे की ज्यावेळेला व्हॉलंटरी हा करत नाही पर्सन हा इनव्हॉलंटरी मुवमेंट असते. ओके. सिरियस जर्किंग असणार जर्किंग मुवमेंट ऑफ द बॉडी और द फेस और द ट्रंक. ओके. और द एक्स्ट्रीमिटीमध्ये. ओके. तर यामध्ये काय विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके. यामध्ये कॉन्शियसनेस हा विदाउट लॉस जातो आणि द सेन्सरी ऑटोनॉमिक और द बिहेवियर डिस्टर्बन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार त्या पेशंटमध्ये. त्या पेशंटला सिझर्स आहे तर त्याच्यामध्ये लॉस ऑफ कॉन्शियसनेस असणार. ओके. त्यानंतर ऑटोनॉमिक अँड द बिहेवियर डिस्टर्बन्स त्या ठिकाणी असते. वर्ड एपिलेप्सी डिस्क्राइब अ सिंड्रोम ऑफ रिकरंट approved by the seizure unrelated to the fever or the acute cerebral insult. Okay. यामध्ये वर्ड एपिलेप्सी आपण त्याला असं बोलतो. सो सिंड्रोम हा कसा आहे लाईक सीजर फॉर्मेशन असतात. ओके. टाइम ड्युरेशन असतात त्या टाइम ड्युरेशन नंतर तो स्टॉप होणार. ओके. स्टार्ट होणार फॉर द 1 to 1.5 मिनिट होणार आणि त्यानंतर तो स्टॉप होणार. त्यानंतर सम टाइम पिरियड नंतर काय होणार बेबी और द अडल्ट काय होणार त्या ठिकाणी प्रॉपर त्यांच्या नॉर्मल पोझिशनमध्ये येणार. ओके. सो यामध्ये स्टेटस ऑफ इपिलेप्टस म्हणजे काय इट इज अ सिव्हिअर फ्रॉम सीझर्स ॲक्टिव्हिटी लास्टिंग मोर दॅन 30 मिनिट ऑफ द रिसेंट सीझर विथ इट फेल्युअर टू रिकवर कॉन्शियसनेस बिटवीन रिपीटेड अटॅक. ओके. सो स्टेटस इपिलेप्टिक्स म्हणजे काय 30 मिनिटपेक्षा जास्त हा होणार. ओके. तुम्हाला 1 मिनिट बोललो किंवा 1.5 मिनिट पर्यंत सुद्धा हा जातो. ओके. सो यामध्ये काय होणार की फेल्युअर ऑफ द रिकव्हरी त्या ठिकाणी कॉन्शियसनेस राहणार त्याला किंवा त्याला रिपीट अटॅक सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो फॉर सम टाइम पिरियड नंतर. ओके. सो आपण याला इपिलेप्सी असं बोलतो. सो डेफिनेशन्स ऑफ निओनेटल इपिलेप्सी or seizure. Neonatal seizures is defined for clinical as paroxysmal alterations in neurological function, that is behavior, motor or the autonomic function, either or all of three occurring within 28 days. Okay. Neonatal seizures म्हणजे काय की 28 days ऑफ पिरियड मध्ये जो निओनेट आहे सो त्याला त्याच्यामध्ये सीझर फॉर्म होणार इपिलेप्सी येणार स्टार्ट होणार. सो इट इज अ न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग असणार. ओके. डिस्टर्बिंग न्यूरोलॉजिकल फंक्शन असणार त्याच्यामध्ये. ओके. त्यामध्ये काय होणार त्याचं बिहेवियर असणार किंवा मोटर असणार किंवा ऑटोनॉमिक फंक्शन त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार. ओके. अल्टरेशन होणार चेंजेस होणार. सो इन ऑल दॅट त्याच्यामध्ये आपण याला काय बोलतो 28 डेज ऑफ द लाईफ असेल फिटस इन्फंटची किंवा न्यूनेटची त्याला आपण बेबीची सो त्याला आपण काय बोलतो न्यूनेटल सीझर. इन जनरल कन्व्हल्सिव्ह ऑर द सीझर इज ॲप्रॉक्सिमम manifestation of the neurological dysfunction. Okay. In general जर आपण बघितलं सो द कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर किंवा सीझर डिसऑर्डर काय हा काय मॅनिफेस्टेशन करतो न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला करतो. कॉन्शियस लॉस ऑफ कॉन्शियसनेस असेल. ओके. त्यानंतर मेमरी इम्पेअरमेंट असेल. ओके. त्यानंतर हेडेक असेल. ओके. त्यानंतर ब्लरी विजन असेल. ओके. हा न्यूरोलॉजिकल डिस्फंक्शन त्या ठिकाणी आपल्यामध्ये करणार आहे. सो इन्सिडन्स रेट जर का आपण बघितला पीडियाट्रिकमध्ये सो फुल टर्म बेबीला 3 in 1000 मध्ये हे होणार. ओके. फ्री टर्म बेबी किती होणार की 16 in 1000 म्हणजे रेट बघा या ठिकाणी फ्री टर्म बेबीमध्ये जास्त रेट आहे रेट सुद्धा जास्त आहे. इन्फंट विथ द बर्थ ऑफ 150 ग्राम 1500 ग्राम 57.5 in 1000. सो इन्फंट कसं असणार या ठिकाणी असं वेट किती आहे कमी असणार 1500 कमी असणार.
त्यांच्यामुळे सुद्धा हा होऊ शकतो. त्यानंतर आहे इन्फंट विथ द बर्थ वेट इज बिटवीन 2500 ग्राम टू 99 ग्राम फॉर 2.8 as 1000. ओके. सो इन्फंटचे वेट जर का 2500 ते 4000 पर्यंत आपण ॲव्हरेज रेट का फेडली. ओके. सो त्यांच्यामध्ये काय होणार आहे की 2 to 3 in 1000 मध्ये. ओके. सो त्यांच्यामध्ये हे होऊ शकतं. 1200 आर द अंडर ऑफ एज ऑफ 18 years. ओके. 12,000 आर अंडर द एज ऑफ 18 years. ओके. हे असे रेट आहे त्यांचे 18 yearsच्या अगोदरचे आहे. 12,100 चिल्ड्रन्स असतात. ओके. सो इन्सिडेन्स इज हायर अंडर द 2 years अँड ओव्हर द एज ऑफ 65 years. हायर कोणामध्ये अंडर 2 years मध्ये आणि 65 yearsच्या वरती. ओके. रिस्क फॅक्टर्स जर का आपण बघितले मेजर अँड मायनर, एज इन्क्रीज इन 1 year, प्रोलॉंग फीवर असणार त्यांच्यामध्ये. ओके. त्यानंतर हायपरपॅरेक्झिया असणार आहेत. ओके. त्यानंतर इन्फेक्शन प्रेझेंट असणार आहे. हे मेजर झालं रिस्क फॅक्टर. मायनर कोणते फॅमिली हिस्ट्री ऑफ फेब्राईल सीझर असणार आहेत. फॅमिली हिस्ट्री लाईक जेनेटिकल हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री ऑफ एपिलेप्सी असणार आहेत मदर किंवा पॅरेंट्सकडून. त्यानंतर कॉम्प्लेक्स फेब्राईल सीझर्स असणार आहेत. मेल जेंडर मोर असणार आहे, मोर कॉमन इन मेल जेंडर. इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स जर का असेल त्यांच्या बॉडीमध्ये तर त्यांना एपिलेप्सी ही होऊ शकते. हे मायनस रिस्क फॅक्टर आहे. इटोलॉजिकल फॅक्टर्स कोणते की नॉन रिकरंट और ॲक्यूट, रिकरंट लाईक क्रोनिक. फर्स्ट आपण बघू ॲक्यूट फेब्राईल एपिसोड, इंट्राक्रॅनियल इन्फेक्शन असेल, न्यूरोलॉजिकल इन्फेक्शन असेल, इंट्राक्रॅनियल हिमोरेज असेल त्यावर सुद्धा हा एपिलेप्सी त्यांच्यामध्ये होऊ शकतो. सेरेब्रल एडिमा असेल, सो सेरेब्रल एडिमा काय करणार, हेवीनेस करणार हेडमध्ये. ब्रेन ट्युमर असेल तर एपिलेप्सी होणार. एनोक्झिया असेल तर एपिलेप्सी होणार. टॉक्झिजन्स म्हणजे कोणते एक्झाम्पल जसे की ड्रग्स आहे, टिटॅनस आहे किंवा लीड्स आहे, यांच्यामुळे सुद्धा एपिलेप्सी होऊ शकतो. मेटाबॉलिक इन अल्टरेशन्स असेल, मेटाबॉलिक अल्टरेशन ॲस्पेक्ट्स असेल त्यांच्यावर सुद्धा हा होणार. हायपरबिलिरुबिनियामध्ये सुद्धा हा होणार. हायपरबिलिरुबिनिया म्हणजे काय, जॉन्डिस. रिकरंट कोणते क्रोनिक लाईक ॲडिओपॅथिक अननोन. त्यानंतर ट्रोमा असेल, हेड ट्रोमा असेल त्यांच्यामध्ये सुद्धा होणार. इन्फेक्शन प्रेझेंट असेल लाईक मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस त्यांच्यामध्ये सुद्धा होणार. कंजेनिटल डिफेक्टमध्ये हा सुद्धा होऊ शकतो. पॅरासाईट किंवा ब्रेन डिसीज असेल, पॅरासायटिकल आपण बघू तर व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल त्यांच्यामुळे सुद्धा हा ब्रेनमध्ये इंटरफेअर करू शकतो. त्यानंतर हार्मोनल डिसऑर्डर्स असेल. ओके. हिपॅटिक डिसऑर्डर्स लाईक लिव्हर डिसऑर्डर्स, ॲलर्जी असेल सबस्टन्सची. त्यानंतर सेन्सरी स्टिम्युलस असेल. ओके. आणि मायग्रेन असेल, मायग्रेनमध्ये सुद्धा आपल्याला सीझर्स हे होऊ शकतात. त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ द क्लासिफिकेशन्स अँड द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. फर्स्ट वन अँड फेब्राईल कन्व्हर्जन्स. फेब्राईल कन्व्हर्जन्समध्ये जसं की सीझर्स विल बी असोसिएटेड विथ द फीवर बट एक्सक्लुडिंग दोज रिलेटेड टू सेंट्रल नर्वस सिस्टम इन्फेक्शन्स. कॉमन कॉज ऑफ द कन्व्हर्जन्स इन अर्ली चाइल्डहुड 6 months to 5 years पर्यंत. ओके. फीवर त्यामध्ये असणार आहे विथ द फीवर. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टम इन्फेक्शन त्या ठिकाणी त्यांना असणार आहे. ओके. 6 months to 5 years पर्यंत त्यांच्यामध्ये हे कन्व्हर्जन डिसऑर्डर्स प्रेझेंट असणार. सो इट इज अ 2 types लाईक टिपिकल अँड अटिपिकल टाइप्स असणार त्यांच्यामध्ये. आपण हे करून बघू आता. टिपिकल अँड अटिपिकल टाइप्स कोणते. टिपिकल्स मीन्स सिंपल फेब्राईल कन्व्हर्जन्स. अटिपिकल फेब्राईल मीन्स और कॉम्प्लेक्स कन्व्हर्जन्स. ब्रेक इन 15 minutes असणार आहे टिपिकलमध्ये. ऑकर्स ॲज अ सोलेटरी इव्हेंट किंवा अटॅक इन 24 hours म्हणजे त्यांना 1 attack येणार आहे फॉर द सीझरचा. अँड टिपिकल जनरलाइज फॉर द टोनिक क्लोनिक कन्व्हर्जन्स. ओके. फॉलो बाय द ब्रीफ पिरियड ऑफ द पोस्टॅटिकल ड्राउझनेस त्या ठिकाणी असणार त्यांच्यामध्ये. EEG आर द नॉर्मल आफ्टर द अटॅक. ओके. इलेक्ट्रोएन्सेफलोग्राफी ही नॉर्मल असणार आहे आफ्टर द अटॅक ऑफ सीझर. अटिपिकल लाईक कॉम्प्लेक्स कन्व्हर्जन्स लाईक लॉंग टाइम पिरियडपर्यंत 15 minutes पेक्षा जास्त. रिपीटेड कन्व्हर्जन्स फॉर द सेव्हरल hours a day. ओके. त्यांच्यामध्ये रिपिटेशन होणार आहे कन्व्हर्जनचं फॉर. आता समजा त्यांना 3 hours अगोदर जर का कन्व्हर्जन आलेलं असेल
सो आफ्टर 3 hours किंवा 4 hours त्यांना परत रिपीटेड कन्वर्जन्स होणार. मे बी फोकल और जनरलाइज. ओके. टोनिक क्लोनिक कन्वर्जन्स followed by the long period of the post-critical or the drowsiness. EEG show the abnormal for the 2 weeks after the attack. ओके. इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम काय करणार आहेत, ही ॲबनॉर्मल आपल्याला बघायला भेटणार फॉर आफ्टर द 2 week नंतर सुद्धा, कारण की अटॅक ऑफ द सिजर असेल तर. सिजर्स क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघू. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन त्यामध्ये सुद्धा आपण बघू. जनरलाइज सिजर्स जसे की टोनिक क्लोनिक सिजर्स, जसे की आपण त्याला बोलतो ग्रॅन्युलर सिजर्स. absence of scissors. ओके. अटोनिक सीजर, मायोक्लोनिक सीजर. पार्शल सीजरमध्ये कोणते कोणते आहेत, सिंपल पार्शल सीजर म्हणजे विथ एलिमेंटरी सिम्पटम्स असणारे, नो इम्पेअरमेंट ऑफ द कॉन्शियसनेसवर कोणते इम्पेअर होणार नाही. त्यानंतर विथ मोटर और साइन ऑफ जॅक्सन विथ सोमॅटरी अँड द सेन्सरी विज्युअल ऑर द ऑडिटरी असणार प्रेझेंट त्यांच्यामध्ये. विथ ऑटोनॉमिक मॅनिफेस्टेशन अँड द ॲबडोमिनल एपिलेप्सी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. कॉम्प्लेक्स पार्शियल सीजरमध्ये इन्क्लुडिंग इंडेक्स सायकोमोटर और द टेम्पोरल लोब ऑफ द सीजर हे इन्क्लुडिंग असणार आहे. विथ इम्पेअरमेंट ऑफ द कॉन्शियसनेस. या ठिकाणी आपण बघू शकतो टोनिक मीन्स लाईक ते जर्किंग करणार आपण टोन. ओके. क्लोनिक मीन्स लाईक दॅट क्लोन करणार आहेत, डाऊनवर्ड करणार आहेत, वरती अपवर्ड अँड डाऊनवर्ड. त्या ठिकाणी आपण त्याला टोनिक क्लोनिक असं बोलतो ऑफ सीजरला. त्यालाच आपण काय बोलणार, ग्रँडमर सीजर. ओके. आता डायग्नोस्टिक क्वेश्चन कोणतं करणार आपण सीजर्समध्ये. हिस्ट्री टेकिंग करणार आहेत. ओके. त्या हिस्ट्री टेकिंगमध्ये कोणती मॅटर्नल हिस्ट्री, मदर हिस्ट्री, मदरला आफ्टर म्हणजे की त्यांच्या मदर्सकडून किंवा जेनेटिकली कोणतं सीजर रिलेटेड डिसऑर्डर्स आहे का किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे का. फॅमिली हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की टोनिक क्लोनिक कोणता सीजर प्रेझेंट आहे का. ओके. किंवा अदर कोणते डिसीजेस प्रेझेंट आहे का, लाईक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणून. त्यानंतर आहे लेबर अँड द डिलिव्हरी ऑफ हिस्ट्री. ओके. लेबर हिस्ट्री अँड द डिलिव्हरी हिस्ट्री आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. ओके. हिस्ट्री आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे कलेक्ट करायची फॉर लेबरची असेल किंवा डिलिव्हरी हिस्ट्री असेल. बेबी कंडिशन्स ॲट द बर्थ. ओके. बेबीची कंडिशन कशी होती ॲट द बर्थ, अपगार स्कोर कसा होता बेबीचा. ओके. सब ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट होते का बेबीमध्ये. ओके. ॲक्टिव्हिटी बरोबर प्रॉपरली प्रेझेंट होते का, ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं. नेओनॅटल एक्झामिनेशन कसं करणार आपण, जनरल एक्झामिनेशन्स लाईक त्याची मोटर स्किल बघणार. ओके. फंक्शनिंग ऑफ न्यूरोलॉजिकल बघणार. ओके. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करायचं आपल्याला, स्टँडिंग प्रॉपरली आहे का. ओके. किंवा प्रॉपरली ॲक्टिव्ह आहे का, हेडॅक आहे का, क्राईंग एक्सेसिव्ह क्राईंग आहे का. ओके. ते त्यानंतर OBG ऑब्स्टेटिकल हिस्ट्रीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर SpO2 आपण सॅच्युरेशन लेवल आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. ओके. सॅच्युरेशन लेवल किती आहे न्यूरोनॅटलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटर करायचं, एक्झामिनेशन करायची. मेटाबॉलिक चेकअप किंवा वर्कअप आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. मेटाबॉलिकल कसं आहे. ओके. फाइंडिंग त्याच्यामध्ये आपल्याला बघायची आहे. ओके. इन्फेक्शन्स वर्कअप असेल म्हणजे इन्फेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे की इन्फेक्शन्स क्रिएट किती त्याच्यामध्ये. ओके. चान्सेस ऑफ इन्फेक्शन किती. ओके. जर का मेनिंजायटिसल इन्फेक्शन असेल त्या ठिकाणी आपण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. CBC करायची आपल्याला. ओके. कंप्लीट ब्लड सेल्स काउंट्स त्या ठिकाणी करायचं आहे. कल्चर असेल. ओके. सिरम कल्चर असेल त्या ठिकाणी, स्पायनल फ्लूडचं कल्चर असेल त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. टॉर्च सिंड्रोम आपल्याला असेल तर आपण टॉर्च सिंड्रोम सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. टॉक्झिसिटी ऑफ द रुबेला ऑर द कंजेनिटल ऑफ द हर्प्स व्हायरसमध्ये कोणता आहे का त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. IgM अँटीबॉडी अँटीजन असेल, इन्फेक्शन प्रोटेक्शन रेट किती आहे त्याचा ते चेक करायचं आहे. CRP आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर ब्लड ॲनालिसिस त्या ठिकाणी करायची आपल्याला. ब्लड ॲनालिसिस म्हणजे की CBC काउंट. ओके. WC काउंट, प्लेटलेट और थ्रोम्बोसिस रेट. ओके. त्यानंतर आहे फॉर द मेटाबॉलिझम रेट किती आहे. ओके. मेटाबॉलिझम रेट त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं. CT स्कॅन करायची आपल्याला इन हेडची असेल किंवा बॉडीची असेल. MRI त्या ठिकाणी करायचं आहे. EEG इन इलेक्ट्रोएन्सेफलोग्राफ, जे पण इलेक्ट्रोड असतात त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं हेडवरती आणि चेक करायची फॉर द न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन. लंबर पंचर लाईक स्पायनल फ्लूड त्या ठिकाणी कलेक्ट करून त्याचं एक्झामिनेशन करायचं आहे आपल्याला. ओके. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात सीजर्समुळं, लाईक क्रॅनियल नर्व प्लेसेस असेल,
राईस इन इंट्राक्रॅनियल प्रेशर त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतो. सबड्युरल इफ्युजन त्या ठिकाणी होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सी लाईक न्यूरोलॉजिकल फेशियल पाल्सी सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. हायड्रोसिपलस इनलार्जमेंट ऑफ द हेड त्या ठिकाणी होऊ शकतो. मेंटल फिजिकल हँडिकॅप त्या ठिकाणी होणार चिल्ड्रन्स. ओके. लर्निंग डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये होणार फॉर द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असेल किंवा सीजर्स असेल त्याच्यामुळे री ऑकरन्सेस त्या ठिकाणी होणार त्याच्यामध्ये. सो प्रिव्हेन्शन्स आपण कसं केलं पाहिजेत सीजर्सला. रेग्युलर अँटीनेटल चेकअप त्या ठिकाणी केले पाहिजेत मदर्समध्ये. आता जे पण रुरल साईडला असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल आपल्याला त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे फॉर द अँटीनेटल चेकअपसाठी. ओके. किती व्हिजिट त्यांना दिलेला आहे गव्हर्नमेंटने आणि त्यांनी किती कम्प्युटेड व्हिजिट केलेलं आहे. ओके. UHG एक्झामिनेशन असेल, ऑल कल्चर म्हणजे कल्चर एक्झामिनेशन असेल ऑर द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचे आहेत त्यांचं. ओके. आणि त्यांना चेकअप करण्यासाठी आपल्याला एज्युकेट करायचं आहे. ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ड्युरिंग द ANC पिरियड. ओके. आता ANC पिरियडमध्ये आपल्याला त्यांना फॉलिक ॲसिड ट्रीटमेंट असेल, ओके, ॲनिमियाची ट्रीटमेंट असेल किंवा असं त्यांच्या कंडिशननुसार आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो कारण की चान्सेस ऑफ रिडक्शन रेट होऊ शकतो त्यामध्ये फिटस आणि मदरमध्ये. ओके. त्यानंतर करेक्शन ऑफ आपण ॲनिमिया करू शकतो. ओके. ॲनिमियामध्ये असेल त्या ठिकाणी आपण त्यांना प्रिस्क्रिप्शन असेल किंवा ट्रीटमेंट ऑफ ॲनिमिया आपण त्या ठिकाणी त्यांना देऊ शकतो. कंट्रोल ऑफ जेस्टेशनल डायबिटीज असेल, ओके, डायबिटीस मेलिटस आपण त्या ठिकाणी मदरमध्ये कमी करू शकतो फॉर द अदर इन्फेक्शनसाठी. ओके. ट्रेनिंग ऑफ लोकल डायस. ओके. लोकल डायस असतात ते रुरल एरियामध्ये. सो आपण त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग देऊन साली डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग सेशन देऊन साली त्यांना आपण प्रॅक्टिकल घेणार. ओके. ऑर द पॅरामेडिक्स अबाउट द प्रॉपरली डिलिव्हरी अँड द रेफरल सिस्टीम. ओके. जे पण पॅरामेडिक्स असतात त्यांना आपण प्रॉपरली डिलिव्हरीबद्दल अँड द रेफरल सिस्टीमबद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. रेसिंग अवेअरनेस अबाउट द इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. ओके. आपल्याला रुरलमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं आहे फॉर द इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी. ओके. PSC सेंटर असेल, कम्युनिटी सेंटर असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, सो या ठिकाणी जाऊन तुम्ही डिलिव्हरी करू शकतात आणि द बेनिफिट यू विल बी टेकन आफ्टर द डिलिव्हरी. ओके. त्यांना बेनिफिट सुद्धा देतात गव्हर्नमेंट. ओके. सो त्याबद्दल सुद्धा आपल्याला त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची. मॅनेज ॲक्टिव्हली फिटल डिस्ट्रेस. ओके. फिटल डिस्ट्रेस असेल बेबीमध्ये, सो आपल्याला त्या ठिकाणी मॅनेज करायचं आहे ॲक्टिव्हली. त्यानंतर इन्शुरिंग द प्रॉपर ट्रेनिंग ऑफ द न्यूनॅटल रिससिटेशन. न्यूनॅटल रिससिटेशनबद्दल आपल्याला त्यांना प्रॉपरली ट्रेनिंग करायची आहे फॉर द न्यूनॅटलला रिससिटेट करण्यासाठी. ओके. मॅनेजमेंट कोणते कोणते आहेत? मेडिकल मॅनेजमेंट आहेत. ओके. मेडिकल मॅनेजमेंट कोणते कोणते देऊ शकतो आपण? टू कंट्रोल ऑफ द कन्व्हर्जन कंट्रोल करण्यासाठी मेडिकल मॅनेजमेंट फिनोटोइन ही टॅबलेट देऊ शकतो फॉर सीझर्समध्ये. टू ट्रीट अंडरलाइनिंग ऑफ द पॅथॉलॉजी. इनिशियली स्टॅबिलायझेशन्स, स्टॅब्लिश TABC, अप्लाय ऑक्सिजन अँड द व्हेंटिलेटर. ओके. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन अप्लाय करायचे. स्टॅब्लिश IV ॲक्सेस, IV फ्लुइड्स त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करायचे. टेक सॅम्पल फॉर इनिशियल स्टडी, सॅम्पल कलेक्ट करायचे. ओके. फॉर द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनसाठी. सेकंड वन ड्रग्स, डायझेपॅम, लोराझेपॅम, मिडाझोलाम. आपल्याला सिलेक्टिव्ह ड्रग्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत. ओके. डायझेपॅम किती द्यायचा? 0.5 mg/kg मॅक्झिमम फॉर 10 mg पर्यंत. और IV देतो आपण स्लोली देतो. लोराझेपॅम किती देतो? 0.05 to 0.1 mg/kg. म्हणजे पर त्यांच्या वेटनुसार त्यांना किती आपण देऊ शकतो. 1 kg असेल किंवा 2 ते 3 kg असेल बेबी, सो त्यानुसार आपण त्यांना कॅल्क्युलेट करून देणार. पर रेक्टम देणार और सबलिंग्युअल देणार लोराझेपॅम. मिडाझोलाम कसं देणार आपण? 0.1 to 0.2 mg/kg फॉर IV असणार किंवा IM. डोस मे बी रिपीटेड 5 minutes अप टू 3 doses. ओके. डोस रिपीट करायचा आपल्याला आफ्टर द 5 minutes ऑफ 3 doses नंतर. मॉनिटर ऑफ रेस्पिरेशन्स इन SpO2 लेवल असेल इन चिल्ड्रन्समध्ये. सेकंड लाईन ड्रग कोणते कोणते आहेत? फिनोटोइन, ओके, अँड द बार्बिटुरेट. फिनोटोइन 20 mg/kg द्यायचं आपल्याला स्लोली फॉर IV. नो फास्टर दॅन 1 mg/kg पर मिनिट विथ अ मॅक्झिमम ऑफ 50 mg/minute मध्ये. ओके. फिनोबार्बिटोन 15 to 20 mg/kg स्लोली आपल्याला IV पुश करायची आहे. मॉनिटर ऑफ ब्लड प्रेशर त्या ठिकाणी आपल्याला करायचं त्यांचं. अदर ड्रग्स विल बी लाईक कार्बॅमझिफाईन. ओके. कार्बॅमझिफाईन आपल्याला 10 to 15 mg/kg पर डे आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिनिस्टर करायची. सोडियम व्हॅल्फोरेट 20 to 60 mg/kg त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिनिस्टर करायची. त्यानंतर फेल्बॅमेट, ओके, 15 mg/kg पर डे आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. ओके. सर्जिकल मॅनेजमेंट कोणते कोणते आहेत इन सिझर्समध्ये, इपिलेप्सी पेशंटमध्ये, चिल्ड्रन्समध्ये? रिसेक्टिव्ह
सर्जरी आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके. त्यानंतर कॅलोस्टोमी आपण करू शकतो. मल्टिपल सबपायल ट्रान्सेक्शन आपण त्या ठिकाणी ह्या 3 सर्जरी करू शकतो. फर्स्ट वन आहे रिसेक्टिव्ह सर्जरी, त्यानंतर सेकंड वन कॅलोस्टोमी, त्यानंतर मल्टिपल सबपायल ट्रान्झॅक्शन्स. ओके. त्यानंतर आपलं ह्या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. ओके. सो आपण बघितलं आहे की आपलं कन्वर्जेंट डिसऑर्डर्स आपण बघितलेला आहे. सिझर्स किंवा एपिलेप्सी आपण त्याला असं बोलू शकतो आणि मराठीमध्ये आपण त्याला फिट बोलतो. सो इट इज अ कन्वर्जेंट डिसऑर्डर्स आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे. ओके. आजारांमध्ये प्रेझेंट असणार सपोज चिल्ड्रन्समध्ये ॲट द टाइम ऑफ बर्थ, सो त्यांच्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटणार आहे. ओके. सो सगळ्यात जास्त इन्सिडेन्स रेट आपल्याला बघायला भेटतात की सिझर्समुळे किंवा मटर्नल हिस्ट्री असेल इन मदरमध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये, त्यांच्यामध्ये ते ट्रान्सफर होऊ शकतात. हेरिडिटरी प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. ओके. त्यानंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन टोनिक क्लोनिक सिझर्स कसे असतो. ओके. कंपाऊंड सिझर कसा असतो. ओके. त्यामध्ये त्यानंतर आपण बघितलं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कोणतं करतो आपण. CSF फ्लूइड एक्झामिनेशन असेल. ओके. CT स्कॅन असेल, MRI असेल, ऑल थिंग. त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये आपण प्रोव्हाइड करणार फॉर फिनोबार्बिटोन असेल. ओके. त्यानंतर बेन्झोडायझेपाम टॅब्लेट असेल लाईक डायझेपाम, मिराझोलाम. ओके. ते असेल. त्यानंतर आपण प्रिव्हेन्शन्स करणार त्यांच्यामध्ये. ओके. एज्युकेशन प्रोव्हाइड करणार फॉर द प्रॉपरली इंट्रोड्युक्शन डिलिव्हरीसाठी. त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी करणार. ओके. सो या ठिकाणी आपला कन्वर्जेंट डिसऑर्डर्स हा संपलेला आहे. इन पिडियाट्रिकमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आपण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे याचा. ओके. सो तुम्हाला समजलं असेल असं मी गेस करतो. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. आपला हा टॉपिक हा संपलेला आहे. ओके. थँक्यू सो मच.